नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे मैसूर पाक। मैसूर पाक तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हाला दिसताना किती असा छान असा दिसतो, पण तुम्हाला कधी प्रश्न पडतो का मैसूर पाक कसा बनवतात की काय? दिसताना तर किती अवघड असा दिसतो दिसायला। आता आपल्याला प्रश्नच पडतात की बाबा हे कसा बनवला असेल, कशा पद्धतीत बनवला असेल। तर आज आपण बघूया किती सोप्या पद्धतीत आणि कमीत कमी वस्तूत आपण हा मैसूर पाक बनवणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की समजेल की मैसूर पाक किती सोपा आणि झटपट होणार आहे। तर तुम्ही बघू शकता, मी या वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। गरम केल्यामुळे आपल्या मैसूर पाकाला थोडीशी चव येणार। 1-2 मिनिटं आपले फक्त वास येईपर्यंत आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। आता आपण बेसन पीठ काढून घेऊया। आपण कढईत ठेवून घेतलेली आहे। आता कढईत त्याच वाटीने 2 वाटी आपल्याला इथं साखर टाकून घ्यायची आहे आणि एकाच वाटीने आपल्याला इथं माप घ्यायचं आहे। तर बघू शकता 2 वाटी साखर टाकलेला आहे मी, आणि त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी या साखरेमध्ये टाकून घ्यायचं आहे। साखर आता फक्त आपल्याला पाण्यामध्ये विरघळू द्यायची आहे, त्याचा पाक नाही करायचा आपल्याला। गॅस एकदम बारीक करून आपल्याला त्याचा साखर विरघळून घ्यायची आहे फक्त। बघू शकता आपली साखर सगळी विरघळून गेलेली आहे। आता आपण त्याच आपल्याला यात आता आपलं खायचं तेल घालून घ्यायचं आहे 1 वाटी, आणि त्याच वाटीने हे तूप आहे, गाईचं तूप घरी बनवलेलं, ते पण त्याच वाटीने टाकायचं आहे। आता हे दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता याला चांगले हलवून घेऊन उकळी फुटस्तवर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। तर बघू शकता आपल्याला उकळी आलेला आहे। आता आपण थोडं थोडं करून आपण गरम केलेलं बेसन पीठ यात टाकून घेऊया। थोडं थोडं करून आपल्याला हे बेसन पीठ यात टाकायचं आहे, का तर गुठळ्या होणार नाहीत, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून असं बेसन पीठ यात टाकून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला ह्याला सारखंच हलवायचं आहे। यातल्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। ह्याला सारखं गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे आणि सारखं हलवायचे आहे आपल्याला। याला त्याचे जे गुठळ्या झालेल्या आहेत ना, त्या आपल्याला गुठळ्या हलवण्या म्हणजे आपण सारखं हलवत राहिलो ना की गुठळ्या आपल्या पण फुटून जातात। असं 10-15 मिनिटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं किती पीठ फुललेलं आहे। आपण जवळजवळ ह्याला 5-10 मिनिटं आपण असं हलवून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला एका भांड्यात काढून घेऊया। बघू शकता किती मस्त असं आपलं पीठ फुललेलं आहे। अशी कढई भरून आपलं पीठ फुललं की आपल्याला समजून जायचं आपली जी मैसूर पाक आहे ना, ती एकदम तयार झालेली आहे। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया। आता बघू शकता मी या डब्याला तूप लावून घेतलेलं आहे, तुम्ही तेल पण लावू शकता। आता या आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। बघू शकता किती मस्त अशी जाळी झालेली आहे। तर बघू शकता मी आपल्या डब्यात काढून घेतलेले आहे। डब्यात काढल्यावर पण किती छान अशी जाळीला ही झालेली आहे आपली। थोडंसं थंड झाल्यानंतर ना आपल्याला लगेच याला काप करून घ्यायचे आहे। थंड म्हणजे होऊ द्यायचं नाही, थोडंसं गरम असतानाच आपल्याला काप काढून घ्यायचे आहे। जर लय थंड झालं आणि काप काढले आपण तर व्यवस्थित होणार नाही, त्यामुळे काप आपण थोडं गरम असतानाच काढून घेऊया। तर बघू शकता आपल्या वड्या पण व्यवस्थित पडलेल्या आहेत। तर बघा घरगुती अशी आपण मैसूर पाक बनवलेले आहे। किती मस्त आणि संपूर्ण अशी जाळी पण पडलेली आहे त्याला, अगदी विकत आणल्यासारखा हा मैसूर पाक तयार झालेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि झटपट बनवा। आणि पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की लाईक करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।